नमस्कार मित्रांनो, राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच व उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी राज्य शासनाकडून तब्बल 205 कोटी 14 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। हा निधी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे स्थगित वेतन, सरपंच व उपसरपंच यांचे मानधन आणि सदस्यांचा बैठक भत्ता वितरित करण्यासाठी देण्यात आलेला आहे। या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय जी.आर. देखील 24 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। गेल्या अनेक दिवसापासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन बाकी होते, सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन देखील प्रलंबित होते। याचबाबत सातत्याने शासनाकडे मोठी मागणी करण्यात येत होती। याच पार्श्वभूमीवर शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आर्थिक वर्ष 2025 ते 2026 साठी एकूण 820 कोटी 56 लाख रुपयांचा तरतूद करण्यात आलेला आहे। त्याचपैकी 615 कोटी 41 लाख रुपये यापूर्वीच वितरित करण्यात आले होते। आता उर्वरित 205 कोटी 14 लाख रुपयांचा रक्कम मंजुरी करण्यात आलेली आहे। या निधीतून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे स्थगित वेतन, सरपंच व उपसरपंच यांचे मानधन, ग्रामपंचायत सदस्यांची बैठक भत्ता तसेच कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी अदा केला जाणार आहे। तसेच शासनाचा निर्णय असा आहे की ही रक्कम थेट संबंधीच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल। मात्र सध्या ERP प्रणाली बंद असल्यामुळे निधी प्रथम जिल्हा परिषदाकडे वर्ग केला जाईल आणि त्यानंतर जिल्हा परिषद मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल। म्हणजेच उपसरपंच आणि सरपंच यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा केला जाईल। त्यामुळे प्रत्यक्ष खात्यात पैसे जमा होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो। तरीही शासनाकडून निधी मंजूर मिळाल्यामुळे सर्व सरपंच व उपसरपंच यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। या निर्णयाची अधिकृत माहिती राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे। जर तुम्हाला हा जी.आर. वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या जी.आर. ची मी लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथून चेक करून हा जी.आर. चेक करू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।